Hello students, myself is Gaikwad Akash Sheshira, Assistant Professor from New Arts, Commerce and Science College, Shoga, Department of Botany. Okay, SYBSc Semester 2nd, Botany Paper 2nd, Biotechnology. Okay, Plant Biotechnology. In this paper, the next chapter, 7 number chapter, Biofuel Technology. Okay. मग ॲक्च्युअल बायोफ्युएल टेक्नॉलॉजी हा काय कन्सेप्ट आहे किंवा त्यामध्ये काय प्रोसेसेस आहेत किंवा काय त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन्स आहेत, ॲडव्हान्टेजेस आहेत, हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर बायोफ्युएल प्रोडक्शन कसं केलं जातं, त्यासाठी काय काय रिक्वायरमेंट्स आहेत, हे आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. तर त्यामध्ये फर्स्ट आहे इंट्रोडक्शन, मग त्यामध्ये त्याची डेफिनेशन येईल. त्यानंतर रिन्युएबल सोर्सेस, नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, मग बायोगॅस प्रोडक्शन, बायो इथेनॉल प्रोडक्शन, बायो ब्युटेनॉल प्रोडक्शन, बायोडिझेल प्रोडक्शन, बायो हायड्रोजन प्रोडक्शन कसं केलं जातं, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत. ओके, हे आपण आता स्टेप बाय स्टेप बघूया. देन इंट्रोडक्शन. मग ॲक्च्युअल बायोफ्युएल टेक्नॉलॉजी काय आहे आणि कशी ती तयार केली जाते किंवा काय ॲक्च्युअल कन्सेप्ट आहे. ओके, बायोफ्युएल इज द फ्युएल विच प्रोड्यूस फ्रॉम ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स अँड वेस्ट. मग बायोफ्युएल हा जो कन्सेप्ट आहे किंवा हा जो प्रोडक्ट आहे, हा ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स, त्यानंतर ॲग्रिकल्चरल वेस्ट असेल त्यापासून काय केलं जातं, प्रोडक्शन केलं जातं त्याच्या रॉ मटेरियलपासून. दॅट इज ए बायोफ्युएल, मीन्स लिव्हिंग थिंग्स किंवा त्याचं डिस्ट्रॉय केलं जातं आणि त्यानंतर त्याच्यापासून फ्युएल प्रोडक्शन केलं जातं. देन द कॉमन कमर्शियली यूज बायोफ्युएल्स आर बायोइथेनॉल, बायोडिझेल अँड बायोमिथेन. ओके, दिस इज अ कॉमन biofuels. Then bioethanol is made up from sugar, algae, wheat and sugar beet. ओके, मग बायोइथेनॉल हा जो प्रोडक्ट आहे हा कशापासून एक्स्ट्रॅक्ट केला जातो किंवा मिळवला जातो, शुगर, algae, wheat अँड शुगर बीट या प्रोडक्शनपासून किंवा या रॉ मटेरियलपासून बायोइथेनॉल प्रोडक्शन केलं जातं. देन बायोइथेनॉल कॅन बी प्रोड्यूस फ्रॉम वेस्ट ऑर्गॅनिक मटेरियल, वेस्ट सिवेज, ॲग्रिकल्चरल वेस्ट अँड डोमेस्टिक वेस्ट अँड आवर इन्व्हेन्शन फ्रॉम बांबू. ओके, मग ऑर्गॅनिक मटेरियल असेल, सिवेज असेल, ॲग्रिकल्चरल वेस्ट असेल किंवा डोमेस्टिक वेस्ट असेल, यापासून काय केलं जातं, बायोइथेनॉल प्रोडक्शन केलं जातं. देन बायोफ्युएल इज द फ्युएल विच प्रोड्यूस फ्रॉम ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स अँड वेस्ट. ओके, मग बायोफ्युएल हे ऑर्गॅनिक वेस्टपासून किंवा ॲग्रिकल्चरल वेस्ट यापासून काय केलं जाते, तयार केलं जातं. देन द कॉमन कमर्शियल, मग आत्ताच काय सांगितलं, कॉमन कमर्शियल यूज काय आहे त्याचे बायोफ्युएल्स करण्यासाठी, बायोइथेनॉल आहे, बायोडिझेल आहे, बायोमिथेन आहे. ओके, मग बायोइथेनॉल कशापासून, शुगर, algae, व्हीटपासून आपण प्रोड्यूस करतो. त्यानंतर बायोडिझेल जे आहे, बायोडिझेल मेड अप फ्रॉम व्हेजिटेबल ऑइल्स, अल्गल लिपिड्स, ॲनिमल फॅट्स. ओके, मग बायोइथेनॉल जर ॲग्रिकल्चरल वेस्टपासून तयार केलेलं असेल तर बायोडिझेल जे आहे ते व्हेजिटेबल, अल्गल अँड ॲनिमल फॅट्स यापासून काय केलं जातं, क्रिएट केलं जातं. देन बायोमिथेन कॅन बी रिप्रोड्यूस फ्रॉम वेस्ट ऑर्गॅनिक मटेरियल, सिवेज, ॲग्रिकल्चरल वेस्ट अँड डोमेस्टिक वेस्ट. ओके, देन अंडरस्टँडिंग बायोफ्युएल्स. मग काय काय बायोफ्युएल्स आहेत ते अंडरस्टँड करून घेऊया. त्यामध्ये फर्स्ट आहे बायोइथेनॉल, प्रोड्यूस फ्रॉम ॲग्रिकल्चरल क्रॉप्स. मग बायोइथेनॉल जे आहे ॲग्रिकल्चरल क्रॉप्सपासून काय केलं जातं, प्रोड्यूस केलं जातं. देन बायोडिझेल, मिक्सचर ऑफ मिथाइल इस्टर्स अँड फॅटी ॲसिड्स प्रिपेअर्ड फ्रॉम व्हेजिटेबल ऑइल्स अँड ॲनिमल फॅट्स. मग बायोडिझेल जे असेल, व्हेजिटेबल ऑइल्स असतील किंवा फॅटी ॲसिड्स असतील, ॲनिमलपासून जे अचीव केलेले आहेत त्यापासून बायोडिझेल प्रोडक्शन केलं जातं. देन बायोगॅस, प्रोडक्शन फ्रॉम बायोमास. मग ॲनिमल वेस्ट जे असेल किंवा ॲग्रिकल्चरल वेस्ट असेल त्यापासून काय केलं जातं आहे, बायोगॅस प्रोडक्शन केलं जातं. देन अंडरस्टँडिंग बायोफ्युएल्स. नेक्स्ट बायोब्युटेनॉल. मग बायोब्युटेनॉल हा जो कन्सेप्ट आहे किंवा बायोब्युटेनॉल हे प्रोडक्शन आहे, हे सुद्धा ॲग्रिकल्चरल वेस्ट असेल किंवा केमिकल वेस्ट यापासून काय केलं जातं, तयार केलं जातं. दॅट इज ए प्रोड्यूस फ्रॉम बायोमास. देन नेक्स्ट पॉईंट, व्हॉट इज रिन्युएबल्स एनर्जी किंवा रिन्युएबल रिसोर्सेस ऑफ एनर्जी. ओके, मग बायोफ्युएल टेक्नॉलॉजीमध्ये फर्स्ट टाईप आहे रिन्युएबल सोर्सेस किंवा रिन्युएबल एनर्जी. रिन्युएबल एनर्जी दॅट कम्स फ्रॉम नॅचरल रिसोर्सेस दॅट आर नॅचरली रिप्लेस्निश.
मग काय केलं जातं याच्यामध्ये, नॅचरल जे प्रोडक्शन केलं जातं एनर्जीचं ते काय करायचं, रिप्रोड्यूस केलं जातं, ते डेव्हलप केलं जातं. दॅट इज अ रिन्युएबल सोर्सेस. म्हणजे काय ते नॅचरली ते काय होतं, रिन्यू होतं, त्याचं रिप्रोडक्शन होत राहतं. ओके. देन त्यामध्ये फर्स्ट आहे सनलाईट, सेकंड इज अ वाइंड, थर्ड इज अ रेन, फोर्थ इज अ टाईड, अँड लास्ट वन जिओथर्मल हीट किंवा जिओथर्मल एनर्जी असं म्हटलेलं आहे. हे काय नॅचरली रिप्रोड्यूस होणाऱ्या एनर्जीज, दॅट इज अ रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. देन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस, ॲक्च्युअल रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस काय काय आहेत ते आपण आता स्टेप बाय स्टेप, वन बाय वन एक्सप्लेन करूया. Renewable energy, any sustainable energy which comes from natural resources such as sunlight, wind, tides, rain, geothermal energy. एवढे काय आहेत रिन्युएबल एनर्जी रिसोर्स आहे. देन सम ॲस्पेक्ट्स ऑफ रिन्युएबल एनर्जी. मग रिन्युएबल एनर्जीसाठी काही सम ॲस्पेक्ट्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे, इट एक्झिस्ट प्रिपेक्युली अँड अबंडंट. ओके, ते काय आहेत, अबंडंट म्हणजे मोस्टली ते रिप्रोड्यूस होतात. देन रेडी टू हार्नेस, इनएक्झिस्टेबल म्हणजेच ते काय होतात, इनएक्झिस्टेबल आहेत, म्हणजे जे संपले तरी ते काय होतात, सेल्फ रिप्रोडक्शन होत राहतात. देन क्लीन अल्टरनेटिव्ह टू फॉसिल फ्युएल्स. मग ते काय आहेत, फॉसिल फ्युएल्सपेक्षा काय आहेत, क्लीन आहेत. ओके, नॅचरलीच ते काय आहेत, क्लीन आहेत. देन टाईप्स ऑफ रिन्युएबल एनर्जी. मग काय काय त्याचे टाईप्स आहेत किंवा किती ते प्रोडक्शन आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे हायड्रो एनर्जी, सेकंड इज अ वाइंड एनर्जी, थर्ड इज अ सोलार एनर्जी, फोर्थ इज अ बायोमास, अँड लास्ट इज अ जिओथर्मल एनर्जी. ओके, त्यामध्ये आता फर्स्ट आहे सोलार एनर्जी. ओके, सोलार एनर्जी इज द रॅडियंट लाईट अँड हीट फ्रॉम द सन. म्हणजे सनपासून जी रॅडियंट एनर्जी किंवा रॅडियंट रेज किंवा हीट किंवा एनर्जी जी प्रोव्हाइड होईल, लाईट प्रोव्हाइड होईल, दॅट इज कॉल्ड ॲज ए सोलार एनर्जी. Okay, it has been harnessed by humans since ancient times using range of ever evolving technologies. म्हणजेच काय केलं जातं याच्यामध्ये, रिन्युएशन ॲटोमॅटिकली होत राहतं. ओके. देन सोलर एनर्जी टेक्नॉलॉजीज इन्क्लूड्स यूज ऑफ सोलर एनर्जी फॉर. मग काय काय सोलर एनर्जीपासून आपण युजेस केले जातात किंवा काय त्याचे प्रोडक्शन्स आहेत. त्यामध्ये सोलार हिटिंग, त्यानंतर सोलार व्होल्टेटिक, त्यानंतर सोलार थर्मल इलेक्ट्रिसिटी, सोलार आर्किटेक्चर. ओके, एवढे काय त्याचे प्रोडक्शन आहेत सोलार एनर्जीसाठी. वी कॅन चेंज द सनलाईट डायरेक्टली इन टू द इलेक्ट्रिसिटी बाय युझिंग सोलार सेल्स, ऑल्सो कॉल्ड ॲज ए फोटोव्होल्टेइक सेल्स. ओके, म्हणजे सोलार एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी, दॅट इज कॉल्ड ॲज ए फोटोव्होल्टेइक सेल्स असं म्हटलेलं आहे. देन सेकंड वाइंड एनर्जी. मग वाइंड एनर्जी कशी तयार केली जाते किंवा कसं त्याचं प्रोडक्शन आहे. ओके, वाइंड मिल्स हॅव बीन यूज फॉर इरिगेशन पंपिंग अँड फॉर मिलिंग ग्रेन सिन्स 7th century ॲड ए अफगाणिस्तान, इंडिया, इराण अँड पाकिस्तान. ओके, एवढ्या ठिकाणी फर्स्टली काय केलेलं आहे, तिथं वाइंड एनर्जीचा रिसोर्स तिथं क्रिएट केलेला आहे की वाइंड एनर्जीपासून काय होतं आहे, तिथं एनर्जी क्रिएट करता येते असं सांगितलेलं आहे. देन हायड्रो पॉवर प्लांट्स. देन hydropower energy. Okay, what is hydropower? Hydropower, hydraulic power, hydrokinetic power or water power is a power that derived from force of energy falling water which may harness for useful and purposes. Okay, मग हायड्रो पॉवर म्हणजेच काय, वॉटरचा पॉवर काय आहे किंवा वॉटर काय काय एनर्जी क्रिएट करू शकतं किंवा काय त्याचं स्टोरेज केल्यानंतर कोणती एनर्जी असते आणि फ्लोटेशन केल्यानंतर कोणती एनर्जी असते. Okay, that is a hydropower. It is a capture of moving water generate electric power. Okay, मग जे वॉटर काय करतं, इलेक्ट्रिक पॉवर काय करतं, कॅप्चर किंवा जनरेट करण्याचं काम करतं. देन फॉलिंग वॉटर इज यूज टर्बाईन ब्लेड्स. ओके, म्हणजे फॉलिंग वॉटर जे आहे त्याच्यातसुद्धा काय होतं, एनर्जी क्रिएट केली जाते, इलेक्ट्रिसिटी क्रिएट केली जाते. टर्बाईन कन्व्हर्ट्स हायड्रोलिक एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जी. मग टर्बाईन्स कन्व्हर्ट हे काय करतं, हायड्रोलिक एनर्जी जी आहे तिचं मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करतं. देन अल्टरनेटर कन्व्हर्ट्स मेकॅनिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी. मग अल्टरनेटर कन्व्हर्टर जे आहेत ते काय करतात, मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करतात. देन युजली डॅम्स आर कन्स्ट्रक्टर इन द वॉटर फ्लो जनरेट इलेक्ट्रिसिटी फ्रॉम रिव्हर्स. मग रिव्हर्समधून काय केलं जातं, डॅमचं क्रिएशन केलं जातं, डॅम्सपासून काय केलं जातं, मग एनर्जी क्रिएट केली जाते. ओके, देन व्हॉट इज अ डॅम. मग इट इज अ मीडियम टू स्टोअर वॉटर अँड हाईट. ओके,
मग डॅममध्ये काय केलं जातं आहे, डॅम ॲक्च्युअल कन्सेप्ट काय आहे, डॅममध्ये काय केलं जातं, हाय हाईट देऊन किंवा उंच टँकसारखं प्रोडक्शन केलं जातं आणि तिथं काय केलं जातं, वॉटर स्टोअर केलं जातं. देन इट कन्सिस्ट ऑफ फ्लड गेट्स विच प्रिव्हेंट वॉटर फ्लो इन टू स्पेसिफिक अँड रिजन्स. मग ज्यावेळेस नदीला पूर येतो किंवा फ्लड येतं त्यावेळेस काय केलं जातं, ते वॉटर स्टोरेज त्याचं मॅनेजमेंट केलं जातं. देन मोस्ट हायड्रोपॉवर प्लांट्स रिले ऑन डॅम्स. मग हायड्रोपॉवरचे जे प्लांट्स आहेत ते जास्त करून डॅम्सवरतीच काय केले आहेत, क्रिएट केलेले आहेत. त्यामध्ये हायड्रोपॉवर प्लांट्स इट कन्सिस्ट ऑफ डिफरंट पार्ट्स. मग हायड्रोपॉवर प्लांट जे आहेत ते कुठं कुठं क्रिएट केले जातात. ओके, त्यामध्ये फर्स्ट आहे डॅम, इनटेक, पेनस्टॉक, टर्बाईन, जनरेटर, ट्रान्सफॉर्मर, पॉवर लाईन, आउटफ्लो. ओके, एवढ्याच्यात काय असते, जे एनर्जी तिथं क्रिएट केली जाते. मग पॉवर लाईन्स आहेत, पॉवर हाऊस आहे, ट्रान्सफॉर्मर आहे, जनरेटर आहे, डॅम आहे, रिझर्वायर आहे. देन आउटफ्लो, टर्बाईन, पेनस्टॉक, कंट्रोल गेट अँड इनटेक. ओके, एवढे त्याच्यामध्ये काय कन्सेप्ट आहेत. एवढ्या ह्याच्यात काय केलं जातं, हायड्रोपॉवर प्लांट तिथं क्रिएट केलं जातं. देन tidal energy. Tidal energy, tidal power, also called tidal energy. Okay, it is a form of hydropower that converts the energy tides into the useful forms power, mainly electricity. मग स्टोअर केलेले वॉटर आहे त्या वॉटरपासून एनर्जी क्रिएट केली जाते, दॅट इज कॉल्ड एज इलेक्ट्रिसिटी. ओके, मग त्याच स्टोअर वॉटरपासून इलेक्ट्रिसिटी फॉर्मेशन करणं, दॅट इज ए टायडल एनर्जी. ओके, स्टोअर वॉटरपासून क्रिएटिव्ह एनर्जी फॉर्मेशन करणं, दॅट इज ए टायडल एनर्जी. टाइड्स आर द वेव्स caused due to the gravitational pull of moon and also sun, though it pull very low. ओके, मग त्यापासून काय केलं, एनर्जी क्रिएट केली जाते आणि ती एनर्जी फ्लो केली जाते. देन ड्युरिंग हाय टाईड वॉटर फ्लोज इन टू द डॅम अँड ड्युरिंग लो टाईड वॉटर फ्लोज आउट विच रिझल्ट इन टर्निंग द टर्बाईन. ओके, जसं वॉटरमध्ये डॅममध्ये काय केलं, एनर्जी क्रिएशन करण्यासाठी जनरेटर, त्यानंतर टर्बाईन्स, त्यानंतर वॉटर फ्लोज याचे मॅनेजमेंट जे केलेलं असतं त्याच टाईपमध्ये काय केलं असेल, टायडल एनर्जीचं प्रोडक्शन केलं जातं. देन नेक्स्ट जिओथर्मल एनर्जी. इट इज द थर्मल एनर्जी जनरेटेड अँड स्टोर्ड इन द अर्थ. मग ही थर्मल एनर्जी आहे, ही ऑलरेडी अर्थमध्ये काय असते, स्टोअर झालेली असते, फक्त तिला काय करायचं, जनरेट करण्यासाठी जिओथर्मल एनर्जी हा कन्सेप्ट आहे. थर्मल एनर्जी इज द एनर्जी दॅट डिटरमाइन्स द टेम्परेचर ऑफ मॅटर. मग त्या अर्थचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी ही जिओथर्मल एनर्जी क्रिएट केली जाते. देन ओरिजिनेट फ्रॉम फॉर्मेशन द प्लॅनेट 20% अँड फ्रॉम रेडिओ ॲक्टिव्ह डिके ऑफ मिनरल 80%. ओके, मग यामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह 80% आहेत, त्यानंतर प्लॅनेटचा रोल 20% आहे. देन द जिओथर्मल ग्रॅडियंट्स विच इज डिफरन्स द टेम्परेचर बिटवीन द कोर ऑफ द प्लॅनेट इट्स सरफेस डिराईव्ह कंटिन्युअस कंडक्शन. ओके, मग यामध्ये काय केलं तर डिराईव्ह म्हणजे कंटिन्युअसली कंडक्शन केलं जातं थर्मल एनर्जीचं. देन फ्रॉम हीट अँड कोर ऑफ सरफेसेस. मग अर्थमध्ये जी थर्मल एनर्जी, जी एनर्जी स्टोअर झालेली आहे ती एनर्जी काय करणं, तिचं कंटिन्युएशन कंडक्शन करत राहणं, दॅट इज ए जिओथर्मल एनर्जी. आणि तिचं नंतर एनर्जीमध्ये क्रिएशन करणं, प्रोडक्शन करणं. जिओथर्मल पॉवर इज कोस्ट इफेक्टिव्ह, reliable, sustainable and environmentally friendly, but has historically been limited areas near tectonic plate boundaries. ओके, ही कशी आहे, एकदम कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, रिलायबल आहे, सस्टेनेबल आणि एन्व्हायरमेंटली फ्रेंडली प्रोसेस आहे. ओके, जिओथर्मल पॉवर हॅज द पोटेन्शियल टू हेल्प मिटिगेट ग्लोबल वॉर्मिंग इफ वाईडली डिप्लॉय इन प्लेस ऑफ द फॉसिल फ्युएल्स. ओके, फॉसिल फ्युएल फॉर्मेशन करण्यासाठी किंवा फॉसिलपासून ज्यावेळेस फ्युएल्स फॉर्मेशन केलं जातं त्यावेळेस ग्लोबल वॉर्मिंग हा कन्सेप्ट काय होतो, तिथं क्रिएट होतो. मग तो क्रिएट होऊ नये म्हणून जिओथर्मल एनर्जी तिथं क्रिएट केली जाते किंवा जिओथर्मल एनर्जीचा तिथं यूज केला जातो. देन व्हॉट आर बायोफ्युएल्स. मग बायोफ्युएल्स इट इज अ रिन्युएबल सोर्स. ओके, मग बायोफ्युएल्स हा रिन्युएबल सोर्स कसा आहे. Biofuels are fossil fuel substitute that can be made up from range of agricultural crops and other sources of biomass. मग ॲग्रिकल्चरल वेस्ट असेल किंवा अदर बायोमास असेल त्यापासून काय केलं जातं, बायोफ्युएल प्रोडक्शन केलं जातं.
Then any hydrocarbons fuel that is produced from organic matter, living or once living मटेरियल. ओके, म्हणजे एक लिव्हिंग मटेरियल असेल किंवा एक लिव्हिंग मटेरियल जे काय त्याचा यूज केला जातो ॲज अ रॉ मटेरियल बायोफ्युएल्स. ओके, देन इन अ शॉर्ट पिरियड ऑफ टाईम, डे, वीक्स ऑर इव्हन मंथ इज कन्सिडर ॲज अ बायोफ्युएल. मग लिव्हिंग थिंग कोणती किंवा लिव्हिंग मटेरियल कोणतं, जे काय होतं आहे वन टाईम किंवा वन टाईमच ते काय होतं प्रोड्यूस होतं, मग ते 1 वीक लिव्ह इन कंडिशन राहील, त्यानंतर काही मंथ ते लाईव्ह कंडिशन राहील, नंतर त्याचं काय होतं बायोफ्युएल रॉ मटेरियल म्हणून आपण त्याला यूज करू शकतो. देन दे आर कन्सिडर्ड ॲज अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ एनर्जी. ओके, मग ते काय अल्टरनेटिव्ह चेंज होत राहतं. ओके, दॅट इज अ रिसोर्स किंवा रिन्युएबल सोर्स आपण त्याला म्हणू शकतो. इम्पॉर्टन्स, एनर्जी सिक्युरिटी, इन्क्रीजिंग ऑइल प्राइजेस, नीड फॉर अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ एनर्जी. मग ऑइलचं प्रोडक्शन काय होतं आहे, ज्यावेळेस ॲग्रिकल्चरल वेस्टमध्ये काय केलं जातं किंवा ॲग्रिकल्चरमध्ये ऑइल सीड्स प्रोड्यूस केले जातात, मग त्याचे जे सीड्स आहेत दॅट इज अ रिन्युएबल सोर्स ऑफ ऑइल्स. ओके, टू डिक्रीज ग्रीन हाऊस गॅस इमिशन. मग ग्रीन हाऊस गॅस काय केला जातो इन्क्रीज केला जातो किंवा डिक्रीज करण्यासाठी सुद्धा आपण त्याचं प्रोडक्शन करू शकतो. टू प्रमोट रुरल डेव्हलपमेंट. मग रुरल डेव्हलपमेंट किंवा विलेज एरियाज असतील त्याचे डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण बायोफ्युएल्स प्रोडक्शन करू शकतो. देन ॲडव्हान्टेजेस ऑफ बायोफ्युएल्स. मग बायोफ्युएल्सचे ॲडव्हान्टेजेस काय, फर्स्ट आहे इट इज अ रिन्युएबल, हा त्याचा ॲडव्हान्टेजेस आहे. रिड्यूस ग्रीन हाऊस गॅसेस. मग ग्रीन हाऊस गॅसेस जर रिड्यूस करायचं असेल तर आपण त्याचं प्रोडक्शन करू शकतो. इकॉनॉमिक सिक्युरिटी, देन इझी टू सोर्स, लोअर लेवल ऑफ पोल्युशन. ओके, एवढे त्याचे काय आहेत ॲडव्हान्टेजेस आहेत बायोफ्युएल ॲडव्हान्टेजेस. मग बायोफ्युएल त्याचा फीडस्टॉक काय आहे किंवा कशापासून आपण बायोफ्युएल प्रोडक्शन करू शकतो, त्यामध्ये फर्स्ट आहे सोयाबीन, कॉर्न, शुगर केन, शुगर बीट, स्विच ग्रास, जॅड्रोपा, कॅमलिना, अल्गी. एवढे काय त्याचे फीडस्टॉक आहेत किंवा एवढे त्याचे रिसोर्स आहेत. त्यानंतर कॅसावा, पाम ऑइल, सर्टेन फंजाय, ॲग्रिकल्चरल वेस्ट अँड ॲनिमल फॅट्स, हे सुद्धा काय आहेत बायोफ्युएल फीडस्टॉक म्हणून आपण यूज करू शकतो. Then in this chapter the first point is the introduction, definition and concept of biofuel technology. ओके, हा आपण बघितलेला आहे. त्यानंतर रिन्युएबल एनर्जी सोर्सेस काय काय आहेत, मग त्यामध्ये सोलर एनर्जी बघितलं, वाइंड एनर्जी बघितलं, हायड्रो पॉवर एनर्जी बघितलं, टायडल एनर्जी आणि जिओथर्मल एनर्जी, अँड लास्टली बायोफ्युएल काय आहेत ॲक्च्युअल, ते कशापासून प्रोड्यूस केले जातात आणि त्याचा रिसोर्स काय आहे, त्यानंतर त्याचे ॲडव्हान्टेजेस. ओके, थँक्यू.